आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नामवंत गायक तथा भीमशाहीर उत्तम गायकवाड यांना वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। बुद्ध भीमगीत शाहीर जलसाकार नामवंत गायक उत्तम गायकवाड यांना अभिरा फाउंडेशन परभणी यांच्या वतीने 2025 चा महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। 30 ऑगस्ट रोजी वीर रघुनाथ सभागृहात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिरा फाउंडेशनच्या वतीने आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या मान्यवरांना महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार दिला जातो। यंदा हा पुरस्कार अनेक वर्षापासून आपल्या गीत प्रबोधनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करणारे शाहीर उत्तम गायकवाड यांना त्यांच्या दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। अभिरा फाउंडेशनचे संस्थापक पूज्य भंते मुदितानंद थेरो आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहीर उत्तम गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तळागाळातील पिचलेल्या खचलेल्या समाजाला ज्यांनी बळ दिलं जगण्याचं उभं राहण्याचं अशा सर्व विभूतींच्या चरणी माझं अभिवादन। आज अभिराव फाउंडेशनच्या वतीनं हा जो माझ्या जीवनाचा लेखाजोखा आणि उत्तराई जे केलेली आहे, माझ्या गत 35 वर्षाच्या काळातील माझं जीवन हे वादळी प्रवास आहे। 1980 ते 2010 पर्यंत मी गीताच्या माध्यमातून खेडे वस्ती तांडे बाबासाहेबांचे विचाराची प्रेरणा स्त्रोत उजागर जागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मला जो हा मान सन्मान दिलेला आहे, कधी मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता की माझा सत्कार होईल किंवा मला मोठेपण मिळेल। या हेतून मी कधीच आयुष्यामध्ये गायन केलं नाही। एक ऊर्जा होती, एक तळमळ होती, एक इच्छा आकांक्षा होती की आपण समाजासाठी त्यावेळेस कळत बी नव्हतं मी काय करायलो काय नाही, परंतु समाधान होते का वामनदादाच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार? अतिशय उत्कृष्ट समाधान म्हणजे इतकं मानसिक समाधान झालेलं आहे माझ्या कुटुंबाप्रती आणि आमच्या प्रती। एकदम परिवार सोबत आहे, आज परिवारासंग आनंद साजरा करतात। अतिशय आनंद झालेला आहे ह्या कार्यक्रमामुळे आणि असंख्य अनुयायी आहेत आंबेडकर यांना आपल्याला ऐकत आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी 4 ओळी गाण्याच्या माध्यमातून आपण बोलाव्यात अशी विनंती आहे। ते एक गीत वामनदादाचं म्हणून दाखवतो। माळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला, फुगू नको ग तू गर्वाने, फुगवू नको त्या छातीला, मी हलकी तू भारी असता, गर्व तुला का आला ग, पाणी नसता मिळेल का ग मान तुझ्या त्या जातीला, माळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला, फुगू नको ग तू गर्वाने, फुगवू नको त्या छातीला, काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे, काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे, मग उगीच का रे भीता कशाला त्या सापाच्या कातीला, उगीच का रे भीता कशाला त्या सापाच्या कातीला।